आमच्या इस्माल बहिणीचे सकाळी बोकाड कापले, त्याला पिसायला कुत्र चावलंय आणि तिथनंच ह्या दोघांनी मटण नेले त्या. हय का आता ना आमच्या तेच की आणले मटण. इस्माल भाजीत ना हो खाल्लं नाही ना कोणी. अजून नाही खाल्लेलं. भगवंता हाय रे बाबा, तो आहे माझा मित्र वाचला. भाऊजी ते टाकून येतं का कुठेतरी. आम्ही कशाला टाकू देऊ बाबा, तुमचा नवरा बायको एक हाताने तो नवरा माझ्या नरड्या बसून मारेल. अहो कशाला काय करतायत तुम्हाला. जर त्यांना काही झालं तर काय करू. ते कुत्र्यासारखं पिसाळ्यासारखं घरात करतायत, परत ते खाल्लं तर इंजेक्शन घ्यायला लागल. आता वहिनी माझा जीव तुटते, माझा मित्र वाचला पाहिजे. मित्र पिसळून आहे कुत्र्यासारखा जीव म्हणूनच म्हणते मी. त्याची भीती वाटते मला. अहो राबव नाही काय करत ते पिसाळ्यापेक्षा ते टाकून दिलेलं बरं ना. वहिनी मी नेहतो, तुम्ही म्हणताय वाड्याला टाकू देतो, पण तुम्ही माझं नाव सांग नका नेलंय म्हणून. तुम्ही टाकू दिलं म्हणून सांगा. अहो भाऊजी तुमचं कशाला नाव सांगेल मी. एवढं तुम्ही माझं मदत करताय तर. मला मारल तो. नाहीत मारत, मित्रासाठी एवढी मदत करा. देतो टाकून बाबा. आता मित्र थांबा मी आणते. हा ना ना नीट धरा भाऊजी. भाऊजी सावकाश घ्या. तुमच्या तोंडात पडलं तर तुम्ही पिसाळगत करा. हा आम्ही पिसळू द्या. आमच्या तोंडात पडले का तुम्ही नवरा बायको सगळे वाचा, आमचा जाळ होऊन द्या. अहो तुम्हाला काय होऊ नये म्हणून म्हणते. तर काळजी आमची पडली ना तुम्हाला. नवरा वाचा म्हणून चालले सगळं. काय मटण तर गेलं, आता करते वांग्याची भाजी न काहीतरी.